ऑनलाईन काम करणाऱ्या वर्कर्ससाठी मोठी माहिती. 6 सप्टेंबर 2025 रोजी रेड सीमध्ये एक मोठी गडबड झाली आहे. या समुद्रातून जाणारी ऑप्टिकल फायबर केबल्स तुटल्याने जगातल्या इंटरनेटच्या 17% ट्रॅफिकवर परिणाम झालाय आणि यामुळे इंटरनेट बंद होणार अशी माहिती पसरली आहे. पण नेमकं काय घडतंय ते तुम्हाला सांगतो. मायक्रोसॉफ्टच्या अजूर क्लाउड प्लॅटफॉर्मशी संबंधित CCOM/TGNEA AAE1 आणि EIG केबल्स तुटल्यात, ज्या युरोप आणि आशिया दरम्यान डेटा ट्रान्सफर करतात, ज्यामुळे बिझनेस, ऑनलाईन एज्युकेशन आणि स्ट्रीमिंगमध्ये अडथळा निर्माण झालाय. मायक्रोसॉफ्टने सांगितलं की केबल दुरुस्तीला काही आठवडे लागू शकतात. तोपर्यंत युजर्सना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः मध्य पूर्वेतून जाणाऱ्या ट्रॅफिकवर ही अडचण जास्त आहे. रेड सीमधून जाणारा हा ट्रॅफिक युरोप आशियाला जोडतो, त्यामुळे अनेक कंपन्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. केबल्स तुटण्यामागचं कारण अजून तरी अस्पष्ट आहे. यापूर्वी अशा घटनांमध्ये जहाजाचा नांगर किंवा इतर काही गोष्टी याला कारणीभूत मानल्या जात होत्या, पण सध्या रेड सीमध्ये येमेन आणि हुती बंडखोरांमधल्या संघर्षामुळे या प्रकरणावर संशय वाढलाय. पण हुती बंडखोरांनी याला नकार दिलाय. तज्ज्ञांचं मत असं आहे की डिजिटल पायाभूत सुविधांवरचा हा हल्ला भविष्यात मोठा धोका ठरू शकतो. सरकार आणि टेलिकॉम कंपन्या याची चौकशी करतायत, पण याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीयेत. मायक्रोसॉफ्ट पर्यायी मार्गांद्वारे डेटा डायव्हर्ट करतंय, पण तरीही युजर्सना अडचणी येत आहेत. त्यामुळे घाबरू नका, इंटरनेट बंद झालेलं नाहीये, पण दुरुस्ती होईपर्यंत काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम तात्पुरता आहे. त्यामुळे इंटरनेटवर याचा कुठलाही लॉंग टर्म परिणाम होणार नाहीये.